हॅलो एव्हरीवन. आता जे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला थंबनेल दिसत आहे एन ए असेसमेंट प्लॉट मार्किंग, बरोबर, ते कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, आपल्या बिल्डिंग परमिशनमध्ये आपण आता 2 लेअर इंट्रोड्यूस केलेत, त्यानुसारच तुम्हाला मार्किंग करायची. ती जी स्टेप आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेल, तुम्हाला ती फॉलो करायची आणि त्यानुसार तुमचा रिपोर्ट प्रॉपरली जनरेट होईल. आता आपण 7/12 आणि पी आर कार्ड हे आपण जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करतो आहे तेव्हा आपण फेच करून आणतो आहे. ओके, डिजिटल 7/12च्या वेबसाईटवरनं जो आपण लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटकडनं आपण त्यांच्याकडनं जो 7/12 आणि पी आर कार्ड डाटा हा आपण फेच करतो आहे, तो आपण आपल्या बिल्डिंग परमिशनसाठी यूज करतो आहे. ओके, आता मी तुम्हाला एकदा प्रपोजल बनवून दाखवतो आणि ट्रेसिंगमध्ये तुम्हाला कसं त्याला ट्रेस आउट करायचं तेही दाखवतो. आता मी एक आर्किटेक्टचं लॉग इन केलं आहे. ओके, एक ULB सिलेक्ट केलं आहे, रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल. त्यात हा माझा प्रोजेक्ट मी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. मी तुम्हाला फक्त एक शॉर्टली दाखवून देतो की आपण आता फक्त ट्रेसिंगमध्ये जे करायचं ते दाखवेल. मी एक फक्त गो थ्रू दाखवून देतो. प्रोजेक्ट क्रिएट केला, त्याच्यानुसार मी याला सेव्ह करणार. तुम्ही सर्व स्टेप एकदम काळजीपूर्वक बघा. या इथे आता मी जेव्हा 7/12 फेच केलेला जेव्हा तुम्ही इथे पाहणार, त्याच्यात बघा मी आता हा 7/12 सिलेक्ट केला आहे, बरोबर. हा 7/12मध्ये बघा आता आपल्याला ओके, आता तुम्ही इथे जर बघणार, हे 7/12 जो फेच केलेला आहे तो इथे आहे. त्यानुसार आता माझा जो जो एरिया राहील, टोटल एरिया, तो मी इथे टाकेल कन्झ्युम एरियामध्ये. जो कन्झ्युम एरियामध्ये तुम्ही टाकणार तोच तुमच्या म्युटेशनमध्ये अपडेट होणार. त्यामुळे प्रॉपरली काळजीपूर्वक आणि व्यवस्थित हा एरिया टाकणं गरजेचं आहे. हा माझा ऑनलाईनचा इनपुट आहे कन्झ्युम एरिया, तोच तुम्हाला तुमच्या ड्रॉईंगमध्ये पण दिसेल. तो मी तुम्हाला टेबलमध्ये तेव्हा दाखवून देईल. ओके, हा एरिया आहे, यानुसार मी त्याला सेव्ह करेल. ओके, आपली BPMSची जी बिल्डिंग परमिशनची ट्रेसिंग आहे, ते आपण जे नेहमी ट्रेस आउट करतो ते सेम स्टेप आहेत. त्याच्यात आपण काहीही चेंज केलं नाही. फक्त 2 जे स्टेप आहेत याने प्लॉट मार्किंगचं ते आपण आणलेलं आहे. आता मी टिपिक लाईनला लॉग इन करेन. ऑलरेडी मी प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. आता मी ती ड्रॉईंग ओपन केल्यानंतर तुम्हाला ते मार्कआउट करून दाखवेल आणि जे जे येणारे इश्यू आहे त्याला कसं आपण रिझॉल्व करू शकतो तेही तुम्हाला मी सांगतो. ओके, हे बिल्डिंग परमिशनची मी ट्रेसिंग आहे, डेमो प्रपोजल आहे. ओके, तुम्हाला सांगण्यासाठी बिल्डिंगचा हा माझा जो प्लॉट आहे मी तो मार्क केला आहे. बिल्डिंग बाउंड्री, फ्लोअर बाउंड्री मार्क केलं आहे. ओके, जेवढा माझा प्लॉट आहे तेवढा मी एक रेक्टँगल मार्क करून, तुमचा जसंही प्लॉट असेल तुम्ही त्याला मार्क करून घेणार. बरोबर, मला मार्क करून दाखवतो. जेवढा माझा प्लॉट आहे त्यानुसार मी एक एरिया बाहेर काढेल. ओके, त्यानुसार आता मी मार्किंगसाठी जे तुम्हाला आहे ते दाखवतो आहे. टिपिक लाईनमध्ये जायचं, प्लॉटमध्ये जायचं. प्लॉटमध्ये आपलं मार्क लँड फॉर एन असेसमेंट हे एक टॅब दिला आहे. त्याच्यात आपले 2 लेअर आहेत. तुम्ही आता कोणतीही बिल्डिंग परमिशन या बिल्डिंग परमिशनची कोणतीही सर्व्हिस घेणार, तुम्हाला हे स्टेप फॉलो करायचे आहेत. तर तुम्ही ह्या टॅबला गेल्यानंतर मार्क प्लॉट घेणार. मार्क प्लॉट केल्यानंतर आपण आता BO कमांड यूज करून याला मार्क करू. माझा सर्वे नंबर सिलेक्ट केला, या पद्धतीने माझा मार्क झाला. ओके, मार्क झाल्यानंतर आता ही पहिली स्टेप झाली. परत प्लॉटमध्ये जाणार, एन ए असेसमेंट टॅबला जाणार आणि मार्क लँड फॉर कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट सिलेक्ट करणार. जे मी एन ए असेसमेंट जे मार्क केलं आहे त्याच्यावर मी याला क्लिक करणार. त्याच्यानंतर तुम्हाला ओनरचं नाव दिसणार. त्या ओनरचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यावर ओके करायचं आणि आपला जेवढा ओनरचा एरिया आहे त्या प्लॉटमध्ये त्याला आपण मार्क करून घेणार. तो एरिया इथे आला.
एरिया इथे ट्रेस आउट झाल्यानंतर तुमचा आता एवढं झाल्यानंतर आपण त्याला रिपोर्ट जनरेटला लावू. हा आपला रिपोर्ट जनरेट झाला. आता आपण याचा तुम्ही जेव्हा ड्रॉइंग बघणार, ड्रॉइंगमध्ये हा एक टेबल ॲड झाला आपला. या टेबलमध्ये बघा खाता नंबर वगैरे सगळं आलं आहे. तुम्ही ऑनलाईनला इनपुट मी तुम्हाला कन्झ्युम जो टाकायला लावला जो आहे तो टाकलेला इथे रिफ्लेक्ट होईल. आणि ड्रॉइंगमध्ये पण तेवढा आहे. ड्रॉइंगमध्ये तेवढा म्हणजे काय की ह्या मार्क केलेला मी जो एरिया आहे तो तिथे तेवढा ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहे. तो प्रॉपरली तुम्हाला मार्क करायचा आहे. ओके, हे मार्क झाल्यानंतर तुम्ही परत तुमची शीट अरेंजमेंट करा आणि फायनल सबमिट करा. ही स्टेप आहे. आता याच्यात जे तुम्हाला बघत आहात की याच्यात जो तुमचा क्वेश्चन मार्क येतो याला का तुम्ही कसं काढणार, तर आपण FAQमध्ये हा एक फॉन्ट आहे तो ॲड करणार आहे. तो फॉन्ट तुम्ही जेव्हा FAQमधून डाउनलोड करणार त्याला इन्स्टॉल करणार. ओके, इन्स्टॉल केल्यानंतर आता परत आपण एकदा त्याचा रिपोर्ट जनरेट करू. आता हा आपला रिपोर्ट जनरेट झाला आहे. ओके, यानुसार तुम्ही सगळं प्रॉपरली ट्रेस आउट करा. हे दोन जे लेअर आहेत त्यानुसार मार्किंग केल्यानंतर तुमचा प्रॉपरली रिपोर्ट जनरेट आणि फायनल सबमिट होऊन जाईल. जितके 7/12 घेणार तितके तुम्हाला प्लॉट आणि तेवढेच तुम्हाला मार्किंग करायचं आहे. ओके, थँक्यू.